ऐकाल का, पळ भरी खाली उतराल का, सवंगडी सारे आले आले, मजा मस्ती खेळ सुरू झाले. चला चला असं करूया की, गाऊ गाणी गप्पा मारूया की, फुले उमलते पाहूया की, गोष्टींच्या होडीत बसूया की, जलपाली सोबत पोहून घेऊ, मगर ताई आणि माकड भाऊ, बेडूक दादाच्या मजा पाहू, कासव सशाची शर्यत लावू. ला 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 ला. मंचाडी मंचाडीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. हा मंचाडीचा दुसरा भाग आहे. पहिल्या भागासारखाच पण या भागात मित्रांनो तुमच्यासाठी नवीन गोष्टी आणि नवीन गाणी घेऊन आलो आहोत. बरं, ह्या वेळेला खरं सांगायचं तर पंचतंत्रातील गोष्टींसोबत इसोपच्या पण गोष्टी घेऊन आलोय फक्त तुमच्यासाठी. ला 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 ला. मंचाडी सुरुवातीला एक लोकगीत ऐकूया. हे गाणं ऐकण्यासाठी आणि गाण्यासाठी खूप मज्जा येणार आहे. जरा विचार करा, कोणत्याही पक्षीला पिंजऱ्यात बंद केलं तर त्याला किती दुःख होणार ना. कबूतर दादा थांब जरा, आणला सोनेरी पिंजरा, दूध मिठाई गोड फळे, आणला मोत्यांचा चारा. कबूतर दादा थांब जरा, आणला सोनेरी पिंजरा, दूध मिठाई गोड फळे, आणला मोत्यांचा चारा. वारे वा छोट्या मित्रा, आवड तुझी आवर की जरा, नको नको मजला पिंजरा, उडन नभी म्हणतो मी जरा. कबूतर दादा थांब जरा, तहान भूक थकवील तुला, दुपारच्या या उन्हामध्ये उंच आभाळी गरम झळा, भीती कशाची रे बाळा, पंख दिले देवाने मला, भीती कशाची रे बाळा, पंख दिले देवाने मला. कबूतर दादा थांब जरा, येशी कसा तू माघारा, सोबत नाही तुझ्या कोणी, पिंजरा सुखाचा निवारा. निसर्गातला परमेश्वर, कृपा त्याची आहे मजवर, डोलदार त्या झाडाच्या फांदीवरती माझे घर. ला 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 ला. मंचाडी इंद्रधनुष्यामध्ये रंग किती? 7 रंग आणि पोपटाला 5 रंग. हे पहा, या रंगांवरून एक गाणं. कोणता रंग आभाळा, आकाशी रंग निळा निळा, रंग कोणता चमेलीचा, शुभ्र पांढरा फुला फुला. कोणता रंग रघुचा, हिरवा रंग पानातला, रंग कोणता काऊचा, काळोख्या रातीचा काळा काळा. कोणता रंग जास्वंदीचा, लाल जसा माथी टिळा, रंग कोणता झेंडू फुला, सूर्यपरी पिवळा पिवळा. कोणता रंग आभाळा, आकाशी रंग निळा निळा, रंग कोणता चमेलीचा, शुभ्र पांढरा फुला फुला. कोणता रंग राघूचा, हिरवा रंग पानातला, रंग कोणता काऊचा, काळोख्या रातीचा काळा काळा. कोणता रंग
जास्वंदीचा, लाल जसा माथे टिळा. कोणता रंग झेंडू फुला, सूर्यपरी पिवळा पिवळा. ला 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 ला. मंचाडी. खूपच हुशार आहे हा कावळा. संधी मिळाली तेव्हा कुशाग्र पद्धतीने वागला. हे पहा कावळ्याबद्दल एक गाणं. कावळ्या घरटे बांधलेस का, पिल्लांना जेवण आणलेस का. कावळ्या घरटे बांधलेस का, पिल्लांना जेवण आणलेस का. जेवण नाही आणले जर, भूक लागुनी रडतील ना. जेवण नाही आणले जर, भूक लागुनी रडतील ना. कावळ्या घरटे बांधलेस का, पिल्लांना जेवण आणलेस का. जेवण नाही आणले जर, भूक लागुनी रडतील ना. घरट्याजवळी येशील का, तुझाच खाऊ देशील का. घरट्याजवळी येशील का, तुझाच खाऊ देशील का. खाऊ घेऊन भुर भुर भुर, कावळे दादा उडाला दूर. ला 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 ला. मंचाडी. छत्र्या या अनेक प्रकारच्या असतात. पानवाली, कापडावाली, टोपीवाली आणि मोठीवाली. आणि आता चला छत्रीवर एक गाणं ऐकूया. शाळेमधल्या पोरांची छत्री ठिपक्यांची, आधाराची काठी बनते छत्री आजोबांची. शेतामधल्या शेतकऱ्याची छत्री टोपीची, गजराजाच्या छत्रीला बघा झालर मोत्यांची. रंगबिरंगी वेगवेगळ्या मनमोहक छत्र्या, ऊन पावसापासून रक्षण करते ह्या छत्र्या. शाळेमधल्या पोरांची छत्री ठिपक्यांची, आधाराची काठी बनते छत्री आजोबांची. शेतामधल्या शेतकऱ्याची छत्री टोपीची, गजराजाच्या छत्रीला बघा झालर मोत्यांची. रंगबिरंगी वेगवेगळ्या मनमोहक छत्र्या, ऊन पावसापासून रक्षण करते ह्या छत्र्या. ला 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 ला. मंचाडी. माझ्या प्रिय मित्रांनो, आता हे गाणं उजळणी शिकण्यासाठी आहे. तुमच्या आवडीचे लोक आहेत हा, म्हणून मजा करता करता आपण हे गाणं शिकणार आहोत. उंट एक तो वाळवंटी, उंट एक तो वाळवंटी, उंट एक तो वाळवंटी. दोन माशा भिरभिरती, दोन माशा भिरभिरती, दोन माशा भिरभिरती. तीन घुबडे गुणगुणती, तीन घुबडे गुणगुणती, तीन घुबडे गुणगुणती. हार चार है चमचमती, हार चार है चमचमती, हार चार है चमचमती. पाच पिशव्या बाजारी, पाच पिशव्या बाजारी, पाच पिशव्या बाजारी. सहा बदकांची जलवारी, सहा बदकांची जलवारी.
तलवारी, 6 पदकांची जलवारी. 7 कोंबडे आरवती, 7 कोंबडे आरवती, 7 कोंबडे आरवती. पतंग 8 नभी उडती, पतंग 8 नभी उडती, पतंग 8 नभी उडती. 9 भोवरे भिरभिरती, 9 भोवरे भिरभिरती, 9 भोवरे भिरभिरती. पोपट 10 झाडावरती, पोपट 10 झाडावरती, पोपट 10 झाडावरती. ला 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 ला. मंचाडी. मित्रांनो, काय तुम्ही व्यात पतंग सोबत खेळला आहात? दगड उचलून पाहिला आहे? चला तर मग व्यात पतंगावर एक गाणं ऐकूया. तयार आहात? टिल्लुशा टिल्लुशा चतुर किटका, संगे माझ्या येशील काय? टिल्लुशा टिल्लुशा चतुर किटका, संगे माझ्या येशील काय? संगे तुझ्या आलो मी तर, सांग मला देशील काय? अंगण मोठे खेळायला, तलाव भारी पोहायला. इल्लुशा टिल्लुशा चतुर किटका, संगे माझ्या येशील का? संगे तुझ्या आलो मी तर, सांग मला देशील काय? सोन्याची खुर्ची बसायला, सोन्याची थाळी जेवायला. इल्लुशा टिल्लुशा चतुर किटका, संगे माझ्या येशील काय? संगे तुझ्या आलो मी तर, सांग मला देशील काय? चांदीचा गडू हात धुवायला, रेशमी रुमाल हात पुसायला. इल्लुशा टिल्लुशा चतुर किटका, संगे माझ्या येशील का? ला 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 ला. मंचाडी. तुम्ही सर्वांनी हत्ती पाहिलाच असेल. एक मोठा पोटवाला, लांब पायवाला, मोठे कानवाला. म्हणूनच एक खास हत्तीचं गाणं फक्त खास तुमच्यासाठी. मोठ्या पोटाचा हत्ती, लांब सोंडेचा हत्ती. मोठ्या पोटाचा हत्ती, लांब सोंडेचा हत्ती. चमेलीचे हे फूल पांढरे, दातांची धवळी कांती. काठी पकडून हाती, मालक चाले सांगाती. खांबा परी हे पाय तयाचे, डौल चालण्यामध्ये किती, डौल चालण्यामध्ये किती. मोठ्या पोटाचा हत्ती, लांब सोंडेचा हत्ती. मोठ्या पोटाचा हत्ती, लांब सोंडेचा हत्ती. चमेलीचे हे फूल पांढरे, दातांची धवळी कांती. काठी पकडून हाती, मालक चाले सांगाती. खांबा परी हे पाय तयाचे, डौल चालण्यामध्ये किती, डौल चालण्यामध्ये किती. मित्रांनो, तुम्ही कधी नवरदेव सजलेला पाहिलाय का? हा पहा, हा नवरदेव. खेकडा करी लगीन लगीन, तयारी केली बेगीन बेगीन. खेकडा करी लगीन,
पाहुणे आले सजून नटून थटून. खेकडा करी लगीन लगीन तयारी केली बेगीन बेगीन. खेकडा करी लगीन तयारी केली बेगीन. हार आणला मुंगीन बाजा वाजतो रंगान. होडीत चला रांगेन बाजा वाजतो रंगान. जमुनी सारे पाहुणे आले सजून नटून थटून. ला 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 ला. मंचाडी. मित्रांनो, चला आता ऐकूया काही नवीन गोष्टी. या कथा जगप्रसिद्ध इसॉप आणि पंचतंत्राच्या कथेतून घेतल्या आहेत. चला ला 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 ला. मंचाडी. धोक्यापासून सुरक्षित राहण्यासाठी कोणत्या ना कोणत्या युक्तीचा वापर करावा लागतो. दरवेळी युक्ती वापरली तर तुम्ही नील्या कोल्ह्यासारखे व्हाल. चला ऐकूया. एक दिवस गोमायू नावाचा कोल्हा जंगल सोडून गावामध्ये गेला. गावातील कुत्रे गोमायूच्या मागे लागले. आपला जीव वाचवण्यासाठी गोमायू एका धोब्याच्या अंगणात येऊन पोहोचला. कुत्र्यांपासून तर जीव वाचवला, पण कोल्ह्याने आपला रंग बदलला. गोमायू रंग बदलून निळ्या रंगाचा झाला होता. झोपेतून डोळे उघडताच गोमायू एक सुंदर असे विहंगम दृश्य पाहतो. हे लोक माझ्याकडे असे का पाहतायत, असं त्यांनाच विचारून पाहतो. अरे, हे लोक मला एवढे का घाबरतायत? असं आहे तर म्हणून मला घाबरून हे लोक पळतायत काय? बरं झालं, निळ्या रंगाच्या पाण्यात मी पडलो. माझा जीव तरी वाचला. तुम्ही लोक अजिबात घाबरू नका. खरं तर वनदेवीने मला तुमचा नवीन राजा बनवून पाठवलंय. लवकर येऊन मला शरण या, मी तुम्हाला सोडून देईन. ही खरी गोष्ट आहे की वनदेवीने हा अद्भुत चमत्कार खरं तर तुमच्यासाठी पाठवलाय. तुम्हाला राजा म्हणून माझा स्वीकार करावाच लागेल. एक दिवस गोमायू आपल्या अंगरक्षकांसोबत बसून गप्पा गोष्टी करत होता. तेव्हा दुसऱ्या कोल्ह्यांचा आवाज ऐकायला आला. दुसरे कोल्हे ओरडत होते, पण त्याला ते काही सहन नाही झालं. त्याने
उलट आवाज काढला आणि जोरात ओरडायला लागला. पाहिलत फसवणूक करण्याचा परिणाम. ला 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 ला. मंचाडी. अहंकार कधीच चांगला नाही. यानंतरची गोष्ट कबुतरांच्या अभिमानी राजाकडून झालेली चुकीबद्दल आहे. कबुतरांचा एक राजा होता, चित्रग्रीव. आपल्या सैनिकांवर तो खूप प्रेम करायचा. चित्रग्रीव सगळ्यांना खूप लाडका आणि प्रेमळ होता. आपल्या सहकार्यांसोबत ठिकठिकाणी उडत यात्रा करणे चित्रग्रीवला खूप आवडायचे. काही नवीन देश आणि गावांच्या माध्यमातून त्यांचे पर्यटन होते. वाटेत मिळणारे दाणे आणि कणीस हे त्यांचे जेवण होते. एकदा जंगलातून जात असताना त्यांना रिकाम्या जागी दाणे पडलेले दिसले. त्याच्या परिवाराचे लक्ष त्या सर्वांचं त्या दाण्याकडे गेले आणि त्या दाण्याच्या दिशेने सगळे गेले. राजा आपल्या परिवाराला घेऊन दाण्याकडे लक्ष ठेवून उडत असे. चित्रग्रीव आणि त्याचा परिवार उडत येत आहेत हे एक कावळा एका झाडाच्या फांदीवर बसून पाहत होता. त्यांचं ध्येय जमिनीवर पडलेले दाणे आहेत हे पाहून कावळा आश्चर्यचकित झाला आणि तो कबुतरांच्या दिशेने उडत चित्रग्रीवाला बोलला, राजासाहेब, आपण दाणे खाण्यासाठी इथे आलात ही तुमची चूक झाली आहे. या जागेवर एक शिकारी जाळे टाकून बसला आहे. कावळ्याची गोष्ट ऐकून चित्रग्रीव तिरक्या नजरेने पाहायला लागला. मी चित्रग्रीव, कबुतरांचा राजा. मी आणि माझा परिवार खूप लांबून उडत इथवर आलो. आता काही झालं तरी आम्ही दाणे खाणारच. ही गोष्ट ऐकून कावळ्याने पुन्हा मागणी केली, पण चित्रग्रीव आपल्या निर्णयावर ठाम होता. चित्रग्रीव आणि त्याचा परिवार कावळ्याची गोष्ट न ऐकताच दाणे खाऊ लागतात. त्याच वेळी झाडावरून एक जाळं कबुतरांच्या अंगावर येऊन पडतं. त्यावेळी त्यांनी केलेल्या त्यांच्या चुकीची जाणीव होते. हे सगळं कावळा पाहत होता आणि तो चित्रग्रीवाजवळ गेला. माझ्या प्रिय मित्रा, मला क्षमा कर. मी तुझ्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. माझ्या अहंकारामुळे हे सगळं घडलं आहे. मला सांग, इथून वाचण्याचा काही मार्ग आहे? ही दुःखी होण्याची वेळ नाही. शिकारी आता या बाजूने येत असणार. आता इथून वाचण्याचा मार्ग ठरला. सर्व मिळून आपल्या शक्तीचा वापर करा आणि जाळे फाडून उडून जा लवकर. चित्रग्रीव आणि त्याचा परिवार कावळ्याचं हे बोलणं ऐकून पूर्ण ताकद लावून आकाशात उडून गेले. ते सर्वजण उडत उडत चित्रग्रीवचा मित्र उंदीर त्याच्या बिळाजवळ पोहोचले. माझ्या परम मित्रा, मी आणि माझा परिवार या शिकारी जाळ्यात अडकलो आहोत. हे जाळे कापून तू आम्हाला वाचवणार का? आमच्यावर उपकार करून हे जाळे कापून तू आमचं रक्षण कर. बघितलं, अहंकार किती संकट वाढवतो. ला 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 ला. मंचाडी. यानंतरची जी गोष्ट आहे ती पूर्ण जगात प्रसिद्ध इसोपच्या गोष्टीतून आहे. पहिली गोष्ट, सिंह आणि उंदीर.
जंगलाच्या राजा सिंहाला सुद्धा कधी कधी लहानग्या उंदराची मदत घ्यावी लागते. ही गोष्ट आपल्याला हे शिकवून जाते की कोणीही आपल्याहून लहान नसतं. एक दिवस जंगलाचा राजा सिंह जेवण करून झाल्यावर झाडाखाली आराम करत असतो. काही वेळाने चिंटू उंदीर त्याच वाटेवरून जात असतो. हा तर आमच्या प्राणीमित्रांचा राजा आहे. याची काहीच हालचाल दिसत नाहीये. कदाचित मेला असेल बिचारा. जिवंत सिंहाला स्पर्श करणे कधीच शक्य झाले नाही. एकदा याला हात लावून बघतो. आणि तो हात लावायला गेला. हे काय सिंहाला तू हात लावतोयस? एक लहानसा उंदीर जंगलाच्या राजाच्या अंगावर? चिंटू खूपच घाबरला. मालक, माझ्याकडून चूक झाली. मला तुम्ही माफ करा. माझ्याकडून जी मदत शक्य होईल ती मी तुम्हाला करीन. एक छोटासा उंदीर आणि सिंहाची मदत करणार? चांगली मस्करी करतोयस. ठीक आहे, मी तुला सोडून देतो. तू जाऊ शकतोस. त्यानंतर बरेच दिवस गेले. एके दिवशी सिंह शिकाराच्या जाळ्यात अडकला. तेव्हा चिंटू तिथून जात असतो. जाळ्यात अडकलेल्या सिंहाला पाहून चिंटूला दया आली. ह्यात सिंहाने माझी मस्करी केली होती की मी काय करू शकतो. आता छान संधी आहे, याला माझी शक्ती दाखवून देतो. मालक, दुखी होऊ नका. ह्या जाळ्यातून मी तुम्हाला बाहेर काढायला मदत करेन. तू तर खूपच हुशार निघालास. तुझ्याकडून मला छान शिकवण मिळाली की कोणीही लहान नसतं. ला 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 ला. मंचाडी. आपण जर न विचार करता कोणती गोष्ट ऐकली तर काय होईल सांगा बरं. तर मग ही गोष्ट ऐकूया. एक गाढव आणि मुंग्या. खूप सुरेल संगीत ऐकून गाढव झोपेतून उठला. कुठून ऐकायला येतंय हे सुरेल गाणं? कोण बरं गात असेल? गाढव गाण्याच्या आवाजाच्या दिशेने चालायला लागला. अच्छा, तर हे आहेत गायक. गाढवाला मुंग्यांना पाहून ईर्ष्या व्हायला लागली. तुम्ही लोक किती सुंदर गाणं गात आहात. काय आहे तुमच्या गाण्याचं रहस्य? आम्ही लोक जन्मापासून गीतकार आहोत. तेव्हा गाढव त्याच्या काही गोष्टी सांगायला सुरुवात करतो. मी खूप छान गातो. माझं गाणं सर्वांना आवडतं. माझे वडील, आजोबा हे सर्व मोठे गायक होते. एवढं बोलून गाढव गायला लागतो. कसं वाटलं माझं गाणं? गाणं तर चांगलं होतं, पण सूर थोडा कमी होता. अच्छा, सूर चांगला करण्यासाठी तुम्ही काय करता? तेव्हा त्यांच्यातली एक हुशार मुंगी बोलली, आम्ही फक्त गवता भागातील पाण्याचे थेंब प्यायला घेतो आणि म्हणूनच आमचा सूर सुरेल आहे. मूर्ख गाढव मुंग्यांच्या त्या गोष्टीवर अंधविश्वास करतो. मी माझा सूर नीट करून एक मोठा गायक होणार. गाढवाने गवताळ भागातील दिसणाऱ्या पाण्याने तहान भागवली. थोड्या वेळानंतरच गाढव भुकेने व्याकुळ झाले. आपली क्षमता ओळखून जिद्द ठेवणे हीच खरी बुद्धिमत्ता. ला 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 ला. मंचाडी. आता यानंतरची
आजची गोष्ट आहे एका लोभी कुत्र्याकडून झालेली चूक. लोभ हा अति वाईट आहे या गोष्टीपासून आपल्याला शिकायला मिळतं. जेवण शोधण्यासाठी निघाला आहे शेरू कुत्रा. इकडे तिकडे फिरून सुद्धा त्याला काहीच खायला मिळत नाही. अतिशय वाईट गोष्ट आहे. अशाने तर मी मरून जाईन. अरे वा, हाडाचा तुकडा. हा याला कुठे मिळाला? शेरूने कावळ्याला पळवून लावले. हे माझं जेवण आहे. हे माझ्याकडून ओढवून घ्यायला तुला काही एक अधिकार नाही. शेरूला खूप राग येतो. तो कावळ्याला पाहून त्याच्या अंगावर भुंकायला लागतो. दुसरीकडे कुठे जाऊन आरामात खाऊ असा विचार शेरूने केला, पण कावळा त्याच्या मागे लागला. नदी ओलांडून शेरू लाकडाच्या पुलावर चढला. जेव्हा त्याने नदीमध्ये पाहिलं तेव्हा तो आश्चर्यचकित झाला. हा इथे कोण आहे? याच्या तोंडात एवढा मोठा हाडाचा तुकडा. स्वतःचे प्रतिबिंब आहे हे शेरूने ओळखलंच नाही. तो नदीमध्ये लक्ष देऊन पाहतच राहिला. एवढी हिंमत! मी हाडाचा तुकडा घेणारच असे बोलून पाण्यात उडी मारली. शेरूच्या मागे तो कावळा पण आला. हे पाहून शेरूची मस्करी उडवायला लागला. लोभीला हीच शिक्षा मिळायला हवी. ला 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 ला. मंचाडी. हाडं तुटेपर्यंत काम केलं तर दात तुटेपर्यंत खाऊ शकतोस. ही शिकवण, ही गोष्ट आपल्याला देऊन जाते. उन्हाळ्याची वेळ होती. चिंतीने सकाळच्या वेळी काम सुरू केलं. अन्न शोधण्यासाठी जायचं आहे आणि सुरक्षित जागेवर पोहोचायचं आहे. अजून काय काय काम बाकी आहे? पावसाळाही जवळ येतोय. आताच सगळे काही जमवून ठेवूया, म्हणजे पावसाळ्यात भुकेले राहायची गरज नाही. पण टिड्डीला काही फरक नाही पडायचा. तो त्याचा पूर्ण वेळ संगीतातच घालवायचा. एके दिवशी टिड्डी आपल्या मित्र चिंतीला भेटतो. माझ्या मित्रा, एवढं ऊन असून सुद्धा तू एवढं इथे काम का करत आहेस सांग मला. चल आपण दोघं सोबत गाणं गाऊया. नुसता खेळून वेळ वाया घालवायचा नसतो. तू आळशी आहेस. पावसाळाही सुरू होतोय. जर आता काही केलं नाहीस आणि जेवण जमवून ठेवलं नाहीस तर पावसात भुकं राहावं लागेल. म्हणून तुला सांगतोय. अरे पावसाची गोष्ट आहे ना, तेव्हाच तेव्हा पाहू. चिंतीचं बोलणं ऐकून टिड्डी असाच नाचत बसला. उन्हाळा संपला आणि पावसाला सुरुवात झाली. पावसामुळे कोणीच बाहेर पडत नव्हतं. चिंतीने त्याच्या घरी अन्न जमवून ठेवलं होतं म्हणून तो मस्त राहायचा. बिचारा टिड्डी, खायला काही नाही आणि राहायलाही घर नाही. पावसात भिजत भिजत तो चिंतीच्या घरी पोहोचला. माझ्या प्रिय मित्रा, मला काही खायला मिळेल का? नाही. उन्हाळा होता तेव्हा तू काय करत होतास? नाचणे गाणे चालू होतं तुझं. मी बोललो होतो तुला पावसाळा येणार आहे. निघून जा तू इथून. बरोबर बोलला. हाड तुटेपर्यंत काम केलं तर दात तुटेपर्यंत खाऊ शकतो. ला 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 ला. मंचाडी.
बुद्धी असेल तर आपण स्वतःला संकटातून वाचू शकतो. पुढील गोष्ट आहे चतुर कोल्याला हरवणाऱ्या बकरीची, तिच्या बुद्धीची. बकरी आणि कोल्हा. एका डोंगरावर एक उदास बकरी गवत खात होती. वाह, किती दिवस झाले चांगलं गवत खाऊन. इकडे तिकडे डोंगरावर धावत ती आपला आनंद व्यक्त करत होती. काय आहे ते? त्या गवतात काय हलतंय तिथे? कोण आहे? कोण आहे तिथे? मला भीती वाटते. लवकर घरी जायला हवं. तुला खूप दिवसापासून मी बघते. तुझं भरगतचं मांस खाण्याच्या विचारात मला कितीतरी दिवस झोपच येत नव्हती. हा कोल्हा मला खाऊन टाकणार. काहीतरी कल्पना करून त्याच्यापासून स्वतःची सुटका करायला हवी. मला मारून खायचं असेल तर मला काहीच अडचण नाही, पण मला मारण्याआधी तुला माझी एक इच्छा पूर्ण करावी लागेल. काय मग तयार आहेस का तू? चांगला जोक करतोस तू. काय आहे तुझी शेवटची इच्छा? सांग मला. मला ना या हिरवळ गवतापासून बनवलेली बासरी ऐकायची, म्हणजे मी मरताना सुखाने मरेन. बस एवढीच इच्छा आहे? कोल्ह्याने बासरी वाजवायला सुरुवात केली. हा आवाज ऐकून गावातली कुत्री भुंकत तिथे पोचली. कुत्र्यांना बघून कोल्हा एकदम घाबरला आणि तिकडून लवकरच पळून गेला. पळता पळता थकून कोल्हा एका जागी बसला. मला चांगली शिक्षा मिळाली. मला एक छान शिकार करायची होती. गाणं म्हणायचं नव्हतं. ला 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 ला. मंचाडी. फसवणूक कधीच कुणाची नाही करायची. फसवणूक करणारे स्वतःच कधी ना कधी स्वतःच्याच खड्ड्यात पडतात. गाढव आणि कोल्हा. गाढव आणि कोल्हा चांगले मित्र होते. ते दोघं रोज एकत्र फिरायला जायचे. मित्रा, माझी एक इच्छा आहे. मला शिकारीला जायचं आहे. अरे त्यात काय, चल ना आत्ताच जाऊ आणि एक मोठा प्राणी पकडून आणू. जंगलात खूप लांब अंतरावर चालून सुद्धा त्यांना एकही प्राणी दिसला नाही. मित्रा, मी आता खूप थकलो आहे. मी आता नाही चालू शकणार. जवळपास कुठे लहान प्राणी असेल तर पाहू शकतो का? मी इथेच बसतो. कोल्ह्याला संकट आहे हे कळले होते, तरीही न घाबरता त्याने विचार केला. तो समोर न पाहताच सिंहाच्या वाटेने चालत गेला. राजे साहेब, आपण अगदी भुकेलेले दिसत आहात. माझ्यासारखा एवढा लहान जीव खाऊन तुमचं पोट नाही भरणार, म्हणून मी तुम्हाला मोठ्या शरीराचा प्राणी शिकार म्हणून आणून देईन. काय? शिकारीसाठी मोठा प्राणी कुठे आहे? वाटेत मी एक मोठे गाढव पाहिले होते. मी कसंही करून त्याला माझ्या जाळ्यात फसवतो आणि त्याला तुमच्याकडे घेऊन येतो आत्ताच. मला जाण्याची परवानगी द्यावी राजे साहेब. ठीक आहे, तू जाऊ शकतोस.
वाचले बाबा एकदाचे. आणि कसंही करून गाढवाला फसवून सिंहाच्या समोर घेऊन जावं लागेल. कोल्हा धावत धावत गाढवाजवळ पोहोचला. मित्रा, तुला कोणता प्राणी मिळाला? मला छान शिकार मिळालीये. खूप मोठी शिकार आहे ती. आपण त्याला पकडायचं, पण त्यासाठी मला तुझी मदत लागेल. अच्छा, बोल, माझी काय मदत हवी तुला? तू जाळ्यात अडकल्यास असा झोपून राहा. तो तुझ्याजवळ आला की मी हळूहळू येणार आणि वरची जाळी टाकणार त्याला पकडण्यासाठी. ठीक आहे, चालेल ना? एवढं बोलून कोल्हा त्या गाढवाला एका शिकाराच्या जाळ्यात अडकवतो. कोल्ह्याच्या गोष्टीवर विश्वास ठेवून गाढव त्या जाळीत झोपतो. अच्छा, मी आता जाऊन येते. हा कोल्हा धावतच सिंहाजवळ जाऊन पोहोचतो. राजेसाहेब, मी एक युक्तीचा प्रयोग करून त्याला फसवलंय. आता तुम्ही येऊन तुमची भूक मिटवू शकता राजेसाहेब. सिंह कोल्ह्यासोबत लगेच निघतो. तेव्हा त्याला समोरच्या जाळ्यामध्ये एक गाढव अडकलेला दिसतो. हा जे बोलतोय ते खरं आहे का हे पाहण्यासाठी सिंह त्याच्या जवळ जातो. अरे बापरे! त्यावेळी सिंहाच्या मनात एक विचार येतो की हा गाढव तर जाळ्यात अडकलेला आहे आणि तो शुद्धीतही नाहीये. हा काही माझ्या हातून वाचणार नाही. याला आपण उद्या खाऊया. आज तर आपण या कोल्ह्यालाच खाऊया. स्वतःला वाचवण्यासाठी याने मित्राला अडकवलं. आता याला पकडण्यासाठी मला बुद्धीचा वापर करावा लागेल. तुम्ही कसला विचार करताय राजे? मी असा विचार करत आहे की मला तुझा मंत्री बनायला हवं. ये जरा, मी तुझा राजा म्हणून स्वीकार करतो. सिंहाचा मंत्री बनायची संधी आहे. अरे वा! आणि तो सिंहाच्या दिशेने चालत जातो. बघितलं मित्रांनो, फसवणूक करणाऱ्याला काय शिक्षा मिळाली? ला 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 ला. मंचाडी. मित्रांनो, तुम्हाला ही गोष्टी आणि गाणी आवडत आहेत की नाही? आणि अजून अशाच गोष्टी आणि गाणी मी पुन्हा घेऊन येणार आहे. तोवर बाय बाय.